महाराष्ट्रातील नवी मुंबई येथून बेपत्ता झालेल्या 19 वर्षीय तरुणाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे। गेल्या 1 महिन्यापासून बेपत्ता असलेल्या वैष्णवीच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय। वैष्णवी नावाच्या तरुणीची तिच्याच प्रियकराने गळा आवळून हत्या केली होती। नंतर प्रियकराने स्वतः आत्महत्या केली होती। खून करणाऱ्या तरुणाच्या मोबाईलमध्ये पोलिसांना व्हॉइस नोट सापडली आहे। फक्त 2 मिनिटं, जास्त त्रास होणार नाही, मग आपण दुसऱ्या आयुष्यात प्रवेश करू, असं म्हटलं होतं। खारघरमध्ये 24 वर्षीय आरोपी वैभव बुरुंगले याने वैष्णवीची हत्या केली असं पोलिसांनी सांगितलं आहे। खून केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह तिथेच टाकून दिला। नंतर स्वतः प्रियकराने रेल्वे खाली धावून आत्महत्या केली। 19 वर्षीय वैष्णवी बाबर आणि वैभव बुरुंगले हे नवी मुंबईतील कळंबोली परिसरात राहत होते। दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं। त्यांना लग्न करायचं होतं, पण घरच्यांचा त्यांना विरोध होता।